तर माझं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा पवार यांच्याकडून अनेकदा प्रयत्न झाल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर हा गंभीर आरोप केला। शरद पवार यांचं अहमदनगरसाठी योगदान काय असा सवाल देखील विखे पाटलांनी विचारला। सुजय विखे पाटील मोठा मताधिक्यानं निवडून येणार असा विश्वास देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला। विखेंना नेस्तनाबूत करण्याचा सातत्यानं माननीय पवार साहेबांकडून प्रयत्न झाला, आज नाही झाला तो। आणि जिल्ह्याच्या मग असंतुष्ट लोकांची बोट बांधायची आणि त्यांना फक्त शिमना करायला लावायचा। परंतु हे करताना जिल्ह्यासाठी योगदान काय आहे? आयात केलं उमेदवार उभा करून मला निवडणूक करायची आहे, पण तसं काही जिल्ह्याची जनता एवढी दुधखोळी नाही आहे। तुमचे सगळे जे मनसुबे असतील 19ला जिल्ह्यात जनतेने धुळीस मिळवलेले होते। मला वाटतं गेल्या गत निवडणुकीपेक्षाही जास्त मतं तिकीटून निवडून येईल। अनेक वर्षाची परंपरा आहे माननीय शरद पवार साहेबांनी जिल्ह्यात भांडणं लावायचे, भांडण चालू ठेवायचे। जिल्ह्याचं सगळं लक्ष आपल्याकडे येण्यापेक्षा ते जिल्हा स्तरावर ठेवायचं। किंवा तरी आदरणीय पवार साहेबांनी याचा खुलासा केला पाहिजे की तुम्ही नगर जिल्ह्यासाठी काय केलं का। त्यामुळे जिल्ह्यात ते भांडणं चालूच राहिली पाहिजे। माझं राजकीय इंगित साधलं गेलं पाहिजे। त्या जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल शरद पवार साहेबांनी।